श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक आहे 15 जानेवारी, वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे किंक्रांत आणि याला कर देखील असं म्हटलं जातं. मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो. अगोदरच्या दिवशी असते ती भोगी, त्यानंतर येते मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते तर ती किंक्रांत. अशा 3 दिवसाचा सण हा साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असल्यामुळं हा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. पौष शुक्ल षष्टीचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. किंक्रांत या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही. या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून हा दिवस किंक्रांत या नावाने ओळखला जातो. तर हा किंक्रांत हा सण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसेच किंक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालन देखील केलं जातं. त्यातलाच एक म्हणजे घरामध्ये कधीही वादविवाद हा करू नये. त्याचबरोबर कुणाशीही या दिवशी भांडण हे करू नये. जर आपण या दिवशी कुणाशी भांडण केले, वादविवाद केले तर आपल्या मागं वर्षभर वादविवाद आणि क्लेश हा लागला जातो. म्हणूनच या दिवशी किंक्रांत या दिवशी कधीही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कटकट, किरकिर किंवा भांडण तंडा हा करू नये. तसेच स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये. या दिवशी शेणाला टच करू नये. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी आपले केस दिवसभर मोकळे सोडू नये. त्याचबरोबर या दिवशी कोणतेही प्रकारचे शुभ कार्य किंवा लांबचा प्रवास हा करू नये. तर पहा, प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व असतं आणि किंक्रांतीचा हा सण आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा किंवा नजरबाधा जे असेल तर ती दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून आपल्याला वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय या दिवशी करायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू आपण जर कापूरसोबत संध्याकाळी जाळली तर आपल्या घरातील इडापिडा, वाईट शक्ती, अडचणी, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे. परंतु तुम्हाला जर 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकाल. कारण ही जी वेळ असते ना, ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे आणि खूप सकारात्मकता या वेळेमध्ये असते आणि या वेळेमध्ये जर आपण उपाय केला की त्याचं पटकन फळ आपल्याला मिळत असतं. परंतु जर तुमच्याकडे वेळ नसेल 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही केला तरी चालेल. कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. कापूर जाळल्यामुळे घरामध्ये वातावरण हे सकारात्मक होते आणि विशिष्ट तिथीवरती काही प्रभावी उपाय करण्यासाठी जर आपण कापराचा वापर केला तर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, काही दोष असतील, अडचणी असतील, काही नजर दोष लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल. ते घेतल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं मूठभर तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल तर मग जो तुमच्याकडे आहे तो ठेवला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 हिरवी वेलची जी आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे. तीही कुठे तुटली फुटलेली घेऊ नका, चांगलीच तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत
आणि तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून हे ज्या काळे तीळ आहेत तर ते डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. आता मुलं चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, मुलांना नजरदोष लागलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला मुलांवरून ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडत आहे, त्या व्यक्तीवरून तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे जे काळे तीळ आहेत तर ते उतरवून घ्यायचे आहेत. एखादी कर्ता पुरुष आहे आणि त्याची प्रगती होत नाही आहे, कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळत नाही, त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने घरातून प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत. आता प्रत्येकासाठी वेगळे काळे तीळ घ्यायचे का? तर अजिबात नाही. एकदा एकाच हातात घेतलेले जे काळे तीळ आहेत ते प्रत्येकाहून उतरवायचे आणि त्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. कापूर जाळायच्या भांड्यामध्ये टाकण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हे काळे तीळ उतरवायचे आहेत. 7 वेळा उतरवायचे आणि मग त्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर हे भांडं घेऊन जायचं आहे देवघरापाशी आणि तिथे बसून तुम्हाला ते भांड्यातलं जे कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे. त्यावरती थोडासा 1-2 थेंब तुम्हाला गाईचं गावरान तूप टाकायचं आहे. नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि त्या तिथे बसून तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे. तर हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर ओम गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणू शकता. त्यानंतर देवघरासमोरून ते भांडं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ते भांडं फिरवायचं आहे. त्याचं धूर तुम्हाला फिरवायचं आहे. फिरून झाल्यानंतर मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध हे भांडं ठेवायचं आहे आणि जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचं आहे. जळून झाल्याच्या नंतर त्यातलं जे काही राख शिल्लक राहील तर त्याचा एक टिळा तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीला लावायचा आहे. उरलेली राख जी आहे तर ती तुम्हाला त्यामध्ये थोडं पाणी ओतून इतर कोणत्याही झाडांना घालायचे आहे, फक्त तुळशीला घालायचे नाही. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर एक पिवळ्या मोहरीचा उपाय देखील तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. मूठभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ते मोहरी हातामध्ये घेऊन तुम्हाला मूठ बंद करायचे आहे आणि 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ती पिवळी मोहरी जी आहे तर ती तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. एकदा ती पिवळी मोहरी तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकली की तुम्हाला झाडू मारायचा नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही उठताल त्यावेळेस तुम्ही झाडूमध्ये ती पिवळी मोहरी गोळा करून डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता. असं केल्याने आपल्या घरामध्ये असणारे दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष, अडचणी ज्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होऊ लागते. त्यामुळे असे प्रभावी जे उपाय आहेत तर असे विशिष्ट तिथींना करायचे असतात. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.